हॅलो नमस्कार, कसे आहेत सगळे? मजेत आहात ना? मी विशाखा तुमचे विथ रिअल लाईफ चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा पूर्ण होतीच बल्लाळेश्वर बाप्पाच्यांनी प्रार्थना। आणि आज ना 19 तारीख आहे, बुधवार आहे। माझ्या बहिणीची आज हळद आहे। सकाळीच बाकीचे गेलेत, पण विरामुळे कसं झालं मला जाता येत नाही। आता सुद्धा मी तिला करिश्माकडे माझ्या जावेकडे ठेवून आता आम्ही जायला निघालोय। तर आता विहान पण आहे आमच्या सोबत। विहान, मी आणि ते आम्ही तिघच जाणार आहोत आज हळदीला। आणि उद्या पण लग्न आहे, तर लग्नाला पण आम्ही तिकडे जाणार आहोत। तर आता संध्याकाळचे 8 वाजलेत आणि आम्ही आता जायला निघालोय। उशीर होईल थोडा, पेंट साईडला जायचंय, त्याच्यामुळे निघतो। आणि हळद वगैरे कशी होते माझ्या बहिणीची ते सगळं मी तुमच्यासोबत शेअर करेन। छोटासाच व्लॉग असणार आहे, पण होपसो तुम्हाला नक्कीच आवडेल। आणि जर आवडला तर कमेंट लाईक करायला विसरू नका। तर चला निघतो। आणि विहानचं पण आवरलेलं आहे, तर त्याला पण घेते आणि त्याच्यापुढे जायला निघते। विहान चला। अंकल जग सारे थे थांबली वाटते भोवताली तरी चांदणी दाटते मर्म बंधातल्या ह्या सरी बरसता ऊन वाटे तले सावली भासते उघडे थे बगारी सुखाचा अरे चलिए एक तू चालली होता, एक तू चालली होता। हे माझे काका आहेत आणि हे मामा आहेत। ब्लॉग सुरू आणि विराज हाय घरातलं लग्न आहे आपलं। आणि किती वर्ष लहानपणी यायचे मला व्हिडिओग्राफर बनवलाय। इकडे समोर इकडे जेवणाची सोय केली इकडे जेवण।
छान झाला कार्यक्रम हळदीचा. आणि आता आम्ही उद्या लग्नाला पण येऊ. आता चाललो आम्ही घरी. समजून घ्या विराचं असं आहे त्याच्यामुळे थांबत नाहीत. हा बाय 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 बाय. अंकल आलेत सोडायला आम्हाला. निघालो आता हळदीवरून. हा स्टॉप आहे का शिवाजी चौक. नाही ते पुढे गाव आहेत ना समुद्र किनाऱ्यापर्यंत गाव आहेत. भालभून गाव आहे. छत्रपती शिवाजी महाराज. पुढे गाव आहे. अंकल बाय. एवढं लांब आले तुम्ही सोडायला. पेणवरून यायला आम्हाला 12:30 वाजले आणि खूप छान वाटलं सगळ्यांना भेटून. खूप दिवसांनी भेटले, जवळजवळ महिन्यांनी भेटले भरपूर. आणि हे जे काका आहेत माझे ते चौकला राहतात. मी लहानपणापासून त्यांच्याकडेच लहानाची मोठी झाले. म्हणजे खूप खेळायला वगैरे जायची मी. वीणा, विराज, मी आणि परत त्यांच्या फॅमिलीतले सगळे मला ओळखतात. त्याच्यामुळे कुटुंब आहे म्हणजे जसे आपल्याला आई वडील असतात ना त्यांच्या जागेवर मी त्यांना मानते. तर तसंच आमचं नातं आहे, खूप छान आहे. आणि वीणासोबतचं कनेक्शन, विराजसोबतचं कनेक्शन खूप छान आहे. आणि सगळं ते असं एकदम डोळ्यासमोरून गेले ते सगळे दिवस जे आम्ही एन्जॉय केलेले खूप. कारण काकींचा खूप जीव आहे माझ्यावर. मी जेव्हा जेव्हा अशी स्कूलमधनं वगैरे जायची तेव्हा त्या खूप म्हणजे आपली मुलगी असते ना तशाच सांभाळायच्या मला. त्याच्यामुळे अंकल आणि काकींचं एक वेगळंच माझ्यासोबतचं नातं आहे. एकदम लहान असल्यापासून त्यांनी मला बघितले, सांभाळले. आणि माझा जन्म झाला त्यावेळेसुद्धा अंकल तिथेच होते. ते जॉबसाठी आलेले. आणि पप्पांशी त्यांचं खूप छान नातं आहे. आमच्या घरातलं एकदम म्हणजे असे हक्काचे काका असतात ना तसेच आहेत. असं वेगळं असं नातं मला वाटत नाही. आमचं एकदम ट्रू बॉन्ड असतो ना तसं आहे. म्हणजे मी पहिलेसुद्धा लहानपणी त्यांच्यासोबत जायची ना पेणला तर कोणी काही विचारलं नाही कोण आहे तर ते सांगायची मुलगी आहे माझी. म्हणजे एकदम मोठ्या मुलीसारखं त्यांनी मला सांभाळलं. काकींनी सुद्धा इतकं जीव लावलेला. तर ते एवढ्या वर्षाचे सगळे दिवस आहेत ना असे डोळ्यासमोरून जात होते की आम्ही कसं एन्जॉय केलेत ते डेज. लहानपणापासून वीणासोबत, विराजसोबत खूप छान असे दिवस गेले. ते कधीच विसरू शकत नाही हे डेज. आणि कदाचित ते वीणाला सुद्धा जाणवलेच असतील. खूप 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 छान नव्हतं. म्हणजे असं ना असे रिलेशन फार कमी असतात की जे रक्ताच्या नात्यापेक्षा खूप स्पेशल असतात आपल्यासाठी. आणि मला अजूनही आठवते की माझ्या लग्नामध्ये अंकल खूप रडलेले. म्हणजे त्यांनी लहान असताना अशी मला हातात वगैरे घेतलेली आहे. म्हणजे सगळे हट्ट पुरवलेले आहेत, खूप लाड केलेत. कधी मला काही दुखलं खुपलं तर ते असायचे प्रत्येक वेळेस. काकींकडे पण मी गेल्यानंतर ना म्हणजे माझा बालपण आहे ना तो अर्धा त्यांच्या इथंच गेला आहे. कारण मी घरनं उठले की अंकलकडे जायचे, खेळायचे. आत्तासुद्धा आठवून मला ना एकदम भरून आल्यासारखं झालं आहे. पण असतात अशा गोड आठवणी आणि त्या आपल्या माणसांसोबतच आपण घालवलेल्या असतात. आणि अशी जेव्हा नाती असतात ना तेव्हा ती एकदम स्पेशल असतात आपल्यासाठी. आणि उद्या आता वीणाचं लग्न आहे, आम्ही तिकडं पण जाणार आहोत. तर ते पण मी सगळं तुमच्यासोबत नक्कीच शेअर करेन. होपसो तुम्हाला आजचा हा व्लॉग आवडला असेल. व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या. बाय बाय.